त्याच क्वेश्चनमधला क्वेश्चन नंबर 3. लेट y इज इक्वल टू tan इनवर्स अंडर रूट इन ब्रॅकेट अंडर रूट x इंटू 3 मायनस x अपॉन 1 मायनस 3x. पहिले मल्टिप्लाय करू. y इज इक्वल टू tan इनवर्स रूट एक्सनी मल्टिप्लाय 3 रूट एक्स मायनस एक्स इंटू रूट एक्स अपॉन 1 मायनस 3x. आता इथं सबस्टिट्यूशन करताना इथं फॉर्म्युला तयार होते, म्हणजे टॅनच्या ट्रिपल अँगलचा फॉर्म्युला तयार झाला पाहिजे. 3 tan थिटा मायनस tan क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर थिटा, हा जो फॉर्म्युला तयार झाला आहे. तर याला पुट करताना पुट रूट एक्स इज इक्वल टू tan थिटा, देन एक्स इज इक्वल टू tan स्क्वेअर थिटा, कारण की इथे एक्सची पण व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. इथे एक्स आहे म्हणून एक्सची व्हॅल्यू काय केलं, स्क्वेअरिंग बोथ साईड केलं. याचा स्क्वेअर रूट कॅन्सल होतो आणि इकडं स्क्वेअर होतो. तर थिटाची व्हॅल्यू येते थिटा इज इक्वल टू tan इनवर्स रूट एक्स. व्हॅल्यू पुट करू. y इज इक्वल टू tan इनवर्स 3 इंटू y इज इक्वल टू tan इनवर्स 3 इंटू रूट एक्सची व्हॅल्यू tan थिटा मायनस एक्सची व्हॅल्यू tan स्क्वेअर थिटा इंटू रूट एक्सची व्हॅल्यू tan थिटा डिवायडेड बाय 1 मायनस एक्सची व्हॅल्यू 3 tan स्क्वेअर थिटा. झाला फॉर्म्युला तयार. y इज इक्वल टू tan इनवर्स 3 tan थिटा मायनस tan क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर थिटा. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे टॅनच्या ट्रिपल अँगलचा. y इज इक्वल टू tan इनवर्स tan 3 थिटा. y इज इक्वल टू tan इनवर्स tan 3 थिटा. tan इनवर्स आणि tan कॅन्सल. y इज इक्वल टू 3 थिटा. तर y इज इक्वल टू 3 इंटू थिटाची व्हॅल्यू आहे tan इनवर्स रूट एक्स. याला करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx इज इक्वल टू हा 3 ॲज इट इज. पहिले tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस पुढची टर्म रूट एक्स याचा स्क्वेअर, नंतर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. तर 3 अपॉन 1 प्लस स्क्वेअर रूट कॅन्सल एक्स इंटू 2 रूट एक्स, म्हणजे फायनल आन्सर आहे 3 अपॉन 2 रूट एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स. म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू 3 अपॉन 2 अंडर रूट एक्स 1 प्लस एक्स.